नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी भूमी चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एका भावनिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भाषणाबद्दल बोलणार आहोत. बारामतीत झालेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या भावना त्या फक्त राजकारणापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्या एका कुटुंबाच्या दुःखाच्या, संघर्षाच्या आणि नात्याच्या कथा सांगणाऱ्या होत्या. सुप्रियाताईंनी सुरुवातीला एक अत्यंत हळवा प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या की कार्यक्रमाला येण्याआधी त्या थेट बारामतीत गेल्या आणि त्या आशा काकींना भेटायला गेल्या, पण त्यांना खरी गोष्ट सांगण्याची हिंमत झाली नव्हती, कारण त्या घरात अजूनही दुःखाचं वातावरण होतं आणि अशावेळी राजकीय कार्यक्रमासाठी आलोय हे सांगणं खूप कठीण होतं. ही गोष्ट सांगताना त्यांच्या आवाजात भाव स्पष्ट जाणवत होता की हा फक्त कार्यक्रम नाही, तर एक मोठं दुःख असल्याचंही त्यांनी सांगितलं. मित्रांनो, गेल्या काही महिन्यामध्ये बारामती आणि पवार कुटुंबावर मोठा आघात झाला. एका कुटुंबाचा आधारस्तंभ अचानक नाहीसा झाला आणि हे वास्तव असूनही अनेकांना स्वीकारता येत नाही. सुप्रियाताई म्हणाल्या की आजही वाटतं की एखादं काम असेल तर दादांचा फोन करावा, पण लगेच लक्षात येतं आता ते नाहीत. ही भावना फक्त त्यांची नाही, तर बारामतीतील प्रत्येक माणसाची आहे. या दुःखाच्या काळात कुटुंबावर मोठी जबाबदारी आली. वहिनींवर, त्यांच्या मुलांवर. पार्थ आणि जय अजूनही तरुण आहेत, पण इतक्या लहान वयात त्यांच्यावर मोठं ओझं आलं, पण तरीही ते खंबीरपणे उभे राहिले, जबाबदारी सांभाळतात. याबद्दलही सुप्रियाताईंनी त्यांचं कौतुक केलं. यानंतर त्यांनी राजकीय संदेश दिला. महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी स्पष्ट सांगितलं की या निवडणुकीत आम्ही सर्वजण वहिनींसोबत ठामपणे उभे आहोत. त्यांनी मोठ्या नेत्यांचे नावं घेत एका प्रकारे एकजूट दाखवली. ही एक फक्त निवडणूक नाही, तर एक भावनिक लढाई आहे. मित्रांनो, बारामतीचा इतिहास मोठा आहे. सुप्रियाताईंनी सांगितलं की बारामतीकरांनी गेली 6 दशके पवार कुटुंबाला साथ दिली आणि ही परंपरा देशात एक वेगळा विक्रम निर्माण करणार आहे. ही फक्त राजकीय साथ नाही, ही विश्वासाची, नात्याची आणि आपुलकीची गोष्ट आहे. त्यांनी एक इच्छा व्यक्त केली, हे निवडणूक बिनविरोध व्हावे, पण तसंच झालं नाही आणि आता मतदान होणार आहे. मग त्यांनी बारामतीकरांना थेट आव्हान केलं, पहिल्या क्रमांकावर असलेल्या बटनावर क्लिक करून दादांना श्रद्धांजली द्या आणि वहिनींना साथ द्या. हा संदेश खूप भावनिक आणि थेट होता. मित्रांनो, भाषणाचा सर्वात भावनिक भाग होता तो म्हणजे त्या दिवसाची आठवण. सुनेत्राताईंनी सांगितलं की त्या सकाळी वॉक करत होत्या आणि अचानक फोन आला, डॅडींचं प्लेन पडलं आहे. सुरुवातीला त्यांनी विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं काहीतरी गैरसमज आहे, पण हळूहळू सत्य समोर आलं. त्या म्हणाल्या, आजही वाटतं की कदाचित ते वाचले असतील, कदाचित ते बाहेर येतील. हा असेच एक क्षण होता, तो प्रत्येक माणूस अशा वेळी अनुभवतो. त्या पुढे म्हणाले की त्या दिवशी मी डोळे बंद केले, कारण मला ते दृश्य पाहायची हिंमत नव्हती. हा भाग ऐकताच कोणाच्या डोळ्यात पाणी येईल, पण मित्रांनो, शेवटी त्यांनी एक सकारात्मक संदेश दिला. सुप्रियाताई म्हणाल्या की जे झालं ते बदलता येणार नाही, पण आता आपण एकत्र येऊन दादांना स्वप्न पूर्ण करूया. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण दुःखातून बाहेर पडून पुढे जाणं हेच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते. शेवटी त्यांनी बारामतीकरांना एक वचन दिलं, ह्या संघर्षात, विकासात आणि पुढच्या प्रवासात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मित्रांनो, हे भाषण फक्त राजकारण नव्हतं, ते एका कुटुंबाची वेदना, एका भागाचा इतिहास आणि एकतेचा संदेश होता. तुम्हाला काय वाटतं? बारामतीकर पुन्हा एकदा तोच विश्वास दाखवतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.